आज आपण कासेगाव मध्ये माळी साहेबांच्या ऊस पिकामध्ये आज इथं हजर आहे. माळी साहेबांना मिशन ऑर्गॅनिक इंडिया अंतर्गत सुपर ॲग्रो बुस्टर त्याचबरोबर रासायनिक खतं जैविक खतं ह्याची ट्रीटमेंट आपण साहेबांना दिलेली आहे. साहेबांची आमची पहिली जी भेट झाली ती जवळजवळ 14-15 मार्चला झाली. त्याच्यानंतर साहेबांनी ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्यानंतर आजची जी तारीख आहे किती आहे आणि साहेबांनी काय काय केलं आणि साहेबांच्या ह्या पिकामध्ये काय काय बदल झाला आणि खर्च किती आला हे सर्व सविस्तर माहिती आज आपण साहेबांच्याकडून ऐकून घेणार आहे. माळी साहेब नमस्कार. नमस्कार. माळी साहेब तुमचं नाव एकदा जोरात फक्त सांगा. संपतराव माळी, कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. 15-14 मार्चला आपली भेट झाली. होय, पहिली भेट झाली. 15 मेला आपण ट्रीटमेंट चालू केली. त्यावेळेला आपल्या ऊसाची भरणी झालेली होती. होय. आणि मला वाटतं 4-5 पेरे होते. होय. त्याच्यानंतर आजची तारीख साहेब किती आहे? आज 11 जून. 11 जून. होय. म्हणजे जवळजवळ 4 दिवसानंतर 3 महिने पूर्ण. 3 महिने पूर्ण. 3 महिन्यापूर्वी 3-4 पेरे होते, 4-5 पेरे होते आणि आजची परिस्थिती आहे ऊसाची जाडी म्हणा किंवा ऊसाची लांबी, पेऱ्यांची संख्या या सर्व गोष्टीवर तुम्ही जे खतं वापरली त्या खतांना आम्ही जे सांगितलेली कन्सल्टिंग याला समाधानी आहे का? पूर्ण समाधानी आहे. कारण का भरणी केली त्यावेळी साधारणपणे 4-5 कांड्यावर ऊस होता. भरणी केली 4-5 जाडी पण एवढी नव्हती. बरोबर. आणि आता जवळपास 3 महिन्यात या 15 तारखेला होते. 3 महिन्यामध्ये साधारणपणे 10 ते 11 कांडी वाढ झालेली आहे. 3 महिन्यामध्ये साधारणपणे 3-3.5 कांडीची महिन्याला वाढ आहे. फक्त आता ऊस आणि ऊसाची संख्या बरोबर आत्ताच्या जाडी ती बघितली तर मी पूर्ण समाधान आहे. परंतु अजून जरा म्हणजे काय ठराविक ऊसाची जाडी दिसते. ठराविक ऊसाला दिसत नाही. तर ती एकसारखं दिसलं तर उत्पन्नामध्ये आपल्याला 100% फरक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते गाणं ऐकलं असं दादाकडून की वेळेच्या बेटात. मला वाटतं सगळीकडे व्हिडिओ फिरून बघा, तुम्हाला ऊसापेक्षा वेळेचा बेटच दिसते आपल्याला. ते दादा कोंडके साहेबांचं गाणं होतं ना, ते तशा फळात वेळेच्या फळात आल्या. आता मी जरा काय त्याच्यानंतर आपल्याला कळाल की ऊसाची परिस्थिती काय. जरा व्हिडिओ झूम केला तर पेरं मोजूया जरा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 18 आणि 19 पेरा चालू आहे. सरासरी 18-19 पेरे पूर्ण तयार झालेले आहेत. म्हणजे 3 महिन्यामध्ये पूर्वीचे 4-5 पेरे जर सोडले तर 12 पेऱ्यापर्यंत आपला ऊस वाढलेला आहे. म्हणजे महिन्याला 4 पेरे वाढला तर ऊसाचं साईज असं आहे की महिन्याला 2-2.5 पेरे पडतात. त्याचबरोबर सगळीकडे जर आपण बघितलं तर ऊसाची जाडी सेम आहे, ऊसाची लांबी सेम आहे. कुठला तर एखादा ऊस टाका आहे, नाहीतर लांबी जाडी जर सगळी बघितली तर परफेक्ट आहे. त्याच्यानंतर मला वाटतं आता हे जूनचा महिना, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने पावसाळ्यामध्ये आपण किरकोळ याला ट्रीटमेंट सांगणार आहे. त्याच्यामुळे ऊसाची जाडी वाढेल, संख्या वाढेल, परत वॉटरफूट एक्स्ट्रा निघतील. आणि आपलं मिशन आहे की कमीत कमी एकरी 120 टन ऊस निघावं. 20 टन इकडे तिकडे जरी झालं तरी एकरी 100 टन तर ऊस निघावं. त्याचबरोबर साहेब मी तुम्हाला जी ट्रीटमेंट लिहून दिली, रासायनिक खतं असतील किंवा ॲग्रो बुस्टर असेल, मला वाटतं रासायनिक खतं 5 किलो 10 किलो ह्याच्या पलीकडे आजपर्यंत आपण कधी टाकले काय? पोत्याने खत कधी आणलंय काय? भरलेला काय टाकलं तेच. त्याच्यानंतर आपण 2 किलो 5 किलो 7 किलो ह्याच्या पलीकडे टाकलेलं नाही. आणि ऊसाची पानाची वृद्धी वगैरे जर बघितलं तर ह्याच्या पान आता हे जर बघितलं तर जवळजवळ 4 बोटं असतात. ऊसाची जर गाडी जर बघितली तर पान असं तलवारीचं पानागत आहे. ह्या सर्व गोष्टीला तुम्ही काही समाधानी आहे? पूर्ण समाधानी. ऊसाची काळोखी आहे, ऊसाची सर्व परिस्थिती ऊसाची एकदम चांगली आहे. म्हणजे आतापर्यंत मी अनुभव माझा सांगतो. बरोबर की आतापर्यंत जे आता जवळपास 20-25 वर्ष करतो सर्व्हिस करत शेती करणार म्हटलं त्याप्रमाणेच लक्ष राहत होतं. बरोबर आहे. पण आता हा प्लॉट जो आणलाय तो मी पूर्ण तुमच्या गाईडलाईन्स खाली आणलेला आहे. भरतीच्या वेळेस आपली पहिली भेट झाली भरती व्हायच्या दरम्यान, तर त्यावेळेपासून आपली पूर्ण ट्रीटमेंट आहे. त्या ट्रीटमेंट आणि आलेला रिझल्ट जर बघितला तर मी पूर्ण समाधान. पूर्वीचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला या ऊसाची परिस्थिती मागच्या महिन्यामध्ये, त्याच्या मागच्या महिन्यामध्ये किंवा पूर्वी सुरुवातीपासून काय होती फोटोमध्ये व्हिडिओमध्ये मागच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर एक गोष्ट राहिली, मातीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो का? माती थोडस मवाशी आली जरा, एकदम मवाशी आली. चाय पत्ती रानाला फुल दे म्हणतात तो आहे.
फरक जाणवतो. चहा पावडर असते पूर्वी माती चिबडावायची असं म्हणजे हात जात नव्हता, अशी माती आपण ह्यावेळी काढू शकत नव्हतो. अशी काढू शकत नव्हतं. म्हणजे एवढा मातीमध्ये सुद्धा फरक झालेला. तुमच्याकडून मिशन ऑर्गॅनिक इंडिया अंतर्गत महाराष्ट्रातील किंवा भारतातील शेतकऱ्यांना एक सल्ला काय असेल त्याबद्दल? त्याबद्दल म्हणजे तुमचं काय कंपनी ॲग्रो बुस्टर ही ट्रीटमेंट 100% सर्व शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही, कारण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी ही ट्रीटमेंट आहे. आणि आतापर्यंत जे ट्रीटमेंट दिली तेव्हा माझ्या नॉमिनल खर्च झालेला आहे आणि त्या मानानं हा रिझल्ट खूपच आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही. धन्यवाद. आणि वापरावं. साहेबांचा सल्ला असा आहे की ही जी ट्रीटमेंट आहे नॉमिनल खर्च आहे, रिझल्ट त्याच्यापेक्षा कितीतर पटीने चांगले आहेत. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ह्या नियोजनानं शेती करावी, असं साहेबांचा सल्ला आहे. धन्यवाद.